शहरातील काठीवाले सभागृह येथे शिवसेनेचा कार्यकर्ता मेळावा संपन्न। शिवसेनेच्या कार्यकर्ता मेळाव्यामध्ये बच्चू कडू यांची कडाडली तोफ। कार्यकर्त्यांना दिलं पुढील निवडणुकीसाठी सज्ज राहण्याचं आव्हान। काय नेमकं कार्यकर्त्यांना बच्चू कडू यांनी आव्हान दिलं, या कार्यक्रमाला कोण कोण उपस्थित होतं आणि नेमकं या कार्यक्रमामध्ये भुयारांचा किस्सा काय घडला ते बघूया विस्तृत बातमीमध्ये। या कार्यकर्ता शिबिरामध्ये जिल्हा प्रमुख सुनील डिके, अमोल भुयार, उपजिल्हा प्रमुख गौरव सरोदे, तालुका नितीन सिरकत, शहर प्रमुख गायगोले सर, गजानन राजूरकर, दर्यापूर तालुका प्रमुख पवन गोरडे, शेघाट, विजय चौधरी आणि प्रिया नेपाल पाटील ये शिवसेनेचे नगरसेवक, लीना शिरबाते, महिला तालुका प्रमुख दीप्ती शेरेकर, उपतालुका प्रमुख जयश्रीताई कातकिडे, जिल्हा प्रमुख महिला सुनील भाऊ तुमडा, संजनाताई गवळी, अनिल लोखंडे, प्रणव कडू, अजय चौधरी हे प्रामुख्याने व्यासपीठावर उपस्थित होते। यावेळी सर्व पदाधिकाऱ्यांना आमदार बच्चू कडू यांनी आवाहन केले। बच्चू कडू यांनी किस्सा सांगताना सांगितलं की आमच्या मतदारसंघामध्ये 2 भुयार आहेत, परंतु एका भुयारापेक्षा अमोल भुयार हा जरा बरा आहे। या किस्स्याने मतदारसंघात एकच आशा पिकला। यावेळी अनेक कार्यकर्त्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश सुद्धा घेतला। अनेकांचा शिवसेनेमध्ये प्रवेशाने आगामी 2029च्या निवडणुकीसाठी शिवसेनेची ताकद निश्चितच वाढलेली आहे। या संदर्भात बच्चू कडू यांच्याशी आमच्या प्रतिनिधीने संवाद साधला असता नेमकं ते काय म्हणाले बघूया। शासनाने 2 लाखाची आता सरसगट माफी केलेली आहे, परंतु अजूनही बँकेचे जे मॅनेजर्स आहेत ते म्हणतात की आम्हाला कोणतीही दिशानिर्देश आलेले नाही आहे। असं म्हटलं असेल त्याच्या कानपडीत मारा त्या मॅनेजर। आणि हा मोर्शी मतदारसंघ हा भगव्याचा गड राहिलेला आहे। पहिल्यापासून इथे 2 नंबरवर शिवसेनेचा उमेदवार निवडून आलेला आहे। आगामी काळात सगळ्या पदाधिकाऱ्यांना अपेक्षा आहे की युती धर्मामध्ये हा शिवसेनेला मतदारसंघ सुटावा। आपण आता विदर्भ संपर्क प्रमुख झालात, काय सुतवाच करा? आमचा प्रयत्न आहे सगळ्यात जास्त आमदार विदर्भातून शिवसेनेचे कसे जाईल याचा प्रयत्न राहील। आणि आपल्या मित्र पक्षातील काही बडे नेते शिंदे सेनेमध्ये येण्यास इच्छुक आहे अशी वार्ता आहे, काय त्याच्याबद्दल काय सांगा? आमचे दार खुले आहे। या कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपजिल्हा प्रमुख अमोल भुयार यांनी तर कार्यक्रमाचे संचालन अजिंक्य पाटील यांनी केले। कार्यक्रमाचे यशस्वीतेकरता अमोल भुयार यांच्यासह सर्व शिवसैनिक पदाधिकाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या मोर्शी दर्पण या चॅनलला सबस्क्राईब करा। पाहत राहा मोर्शी दर्पण न्यूज। राहुल जाधव सह स्वप्नील आजनकर, वरुड।